नमस्कार, मी डॉक्टर योगेश घोंगडे, डॉक्टर घोंगडे संजीवनी होमिओपॅथी क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेडचा फाउंडर डिरेक्टर। आज आपण शियाटिका या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत। शियाटिक नर्व ही मणक्यांच्या खालच्या भागापासून, नितंबांपासून, मांडीच्या पाठीमागच्या भागापासून खाली पायापर्यंत ही नस, ज्याला आपण नर्व म्हणतो, ती पुरवली जाते। या नसेला जर काही इन्फ्लमेशन झालं, काही इजा झाली किंवा ती हर्ट झाली तर तिच्या प्रचंड वेदना होतात आणि म्हणूनच या त्रासाला शियाटिका असं म्हटलं जातं। याचा प्रिव्हॅलन्स म्हणाल तर भारतामध्ये 13 ते 40% लोकांना या आजाराने ग्रासलं जातं। यामध्ये काही पुरुष आणि स्त्रिया असतात। तर प्रमुख कारण असं आहे की वयाच्या 40 ते 50 या वयामध्ये हाडांची झीज होते आणि हाडांची झीज झाल्यामुळे जे कमरेचे मणके असतात त्याची झीज होऊन त्या कमरेच्या मणक्यांची गादी जी खराब होते, ज्याला आपण 2 डिस्क मधली जी गादी असते ती खराब झाल्यानंतर त्या गादीचा जो काही प्रभाव असतो डिस्कला मेंटेन ठेवण्याचा, तर तो खराब झाल्यामुळे त्या नसेवर त्याचा दाब पडतो आणि म्हणून शियाटिक नर्वचा त्रास होतो। दुसरं कारण म्हणजे मणक्यांचे काही विकार असतात, ज्याच्यामध्ये मणक्यांचा जो संधिवात आहे याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला असं होतं की मणक्यांच्या संधिवातामध्ये मणके हे स्टीफ होतात आणि स्टीफ झाल्यामुळे त्या मणक्यांमध्ये असणाऱ्या जी काही नर्व्स असतात त्याच्यावर दाब येऊन सुद्धा ती शियाटिक नर्व दुखू शकते। तसंच बऱ्याच लोकांमध्ये जे मणके जे असतात ते एकदम संकुचित होतात आणि त्या संकुचित झाल्यामुळे सुद्धा ती नर्ववर दाब येतो आणि नर्ववर दाब येऊन सुद्धा शियाटिक नर्वचा त्रास होतो। बऱ्याच महिलांमध्ये जेव्हा प्रेग्नन्सी असते तेव्हा पोटाचा घेर जेव्हा वाढत असतो, बाळाचं वाढ जेव्हा होत असते पोटामध्ये, तर तो जो पूर्ण भार असतो तो मणक्यांवर येत असतो आणि म्हणून सुद्धा बऱ्याच वेळेला ह्या शियाटिक नर्वला त्राण येऊन आपल्याला शियाटिका सुद्धा त्रास होऊ शकतो। आणि बरेच काही कारणं आहेत की ज्याच्यामध्ये व्यायामाचा अभाव असेल किंवा आजकालच्या नोकऱ्या सुद्धा बैठे जीवनशैलीतली नोकऱ्या आहेत, म्हणून व्यायामाचा अभाव आणि बैठे काम यामध्ये सुद्धा मणक्याला एक स्पेसिफिक वाक किंवा स्टीफनेस हा येत असतो आणि याचं सुद्धा एक कारण असतं की मणक्यांची झीज होऊन किंवा मणक्यांना त्रास होऊन त्या मणक्यांमधून निघणारी ही जी काही शियाटिक नर्व आहे ती ताणली जाते, ती हर्ट होते आणि म्हणून शियाटिका हा आजार होतो। आतापर्यंत ही सगळी कारणं तर आपण बघितली, आता आपण लक्षणांबद्दल बघूया। शियाटिक नर्व जेव्हा हर्ट होते तेव्हा प्रचंड वेदना होतात। शक्यतो या शियाटिकाचा त्रास हा पायाच्या एका पाठीमागच्या भागापासून सुरू होतो, म्हणजे कमरेपासून आपल्या नितंबांपासून जेव्हा एखादी शियाटिक नर्व जर दुखत असेल तर ती वरून खालपर्यंत तळपायापर्यंत ती नस दुखते। बऱ्याच वेळेला ही एकच नस दुखते, परंतु काही लोकांमध्ये ही दोन्ही बाजूला सुद्धा दुखू शकते। मग शियाटिकाचं जे दुखणं असतं ते काही रुग्णांमध्ये अतिशय जास्त प्रमाणात असतं आणि काही रुग्णांमध्ये कमी प्रमाणात असतं। या शियाटिकाच्या दुखण्यामध्ये जी पाठीमागून जी एक नस जी दुखते ती प्रचंड वेदनादायक असते। म्हणजे बऱ्याच लोकांना उभं राहताना त्रास होतो, काही लोकांना थोडं चालताना त्रास होतो, काही लोकांना झोपता येत नाही, काही लोकांना कूस बदलता येत नाही, काही लोकांना त्यांचं दैनंदिन जे जीवन असते ते सुद्धा आपल्याला मूव ऑन व्हायला त्यांना त्रास होतो। आणि हे सगळे त्रास दुखण्यासोबत बऱ्याच वेळेला काही लोकांना मुंग्या येणं किंवा बधीरपणा जाणवणं किंवा इलेक्ट्रिक शॉक सारखे पेन्स जाणवणं, असे बरेच काही त्रास या लक्षणांमध्ये असू शकतात। थोडक्यात जेव्हा ही शियाटिकाचा त्रास असतो तेव्हा ही शियाटिक नर्व ही प्रचंड वेदना देते। ही सगळी लक्षणं ही शियाटिका या आजारांची आहेत। आता ज्यांना शियाटिका झालेला आहे त्यांनी आपण प्रिव्हेंशन म्हणून काय करायला हवं किंवा लवकर बरं होण्यासाठी त्यांनी काय काळजी घ्यायला हवी, तर सगळ्यात महत्वाचं आहे तर काही योगासनं आहेत, त्या योगासनांचा जर उपयोग करून घेतला तर ज्या लोकांना शियाटिकाचा त्रास आहे तो बरा व्हायला नक्कीच त्यांना मदत करेल। तो मी पहिलं आसन त्यामध्ये सांगेल जे आहे ते भुजंगासन आहे। भुजंगासनामध्ये आपण पोटावर झोपून जेव्हा आपण दोन्ही हातांनी मान आणि पाठ आपण पाठीमागे करतो तर हा पाठीच्या मणक्याला विरुद्ध दिशेने त्याला ताण दिला जातो। तुम्ही जनरली बघा, आपली दैनंदिन जी जीवनशैली असते त्या जीवनशैलीमध्ये आपण रोज पुढे वाकण्याचीच कामं करत असतो किंवा पुढे वाकण्याचीच हालचाल करत असतो। आपण कधीही मागे वाकण्याचा व्यायाम किंवा मागे वाकण्याची हालचाल करत नाही आहोत। म्हणून काय होतं, बऱ्याच वेळेला मागे पाठीच्या मणक्याला जो असा ताण यायला हवा असतो तो मिळत नाही आणि तो न मिळाल्यामुळे काय होतं,
मणक्यांची झीज होते किंवा मणक्यांमधून ज्या काही ह्या नसा निघतात त्या नसा हर्ट केल्या जातात किंवा त्या नसा दुखतात आणि म्हणून शियाटिका सारख्या आजारांची उत्पत्ती होते। तर हा आजार होऊच नये किंवा हा आजार झालेला असेल तर भुजंगासन हे एक आसन आहे ज्याच्या मदतीने तुम्ही याचे दुखणं हे कमी करू शकतात किंवा याला बरं करण्यासाठी प्रयत्न करू शकतात। आणि मणके जे झिजलेले आहेत त्या मणक्यांमध्ये जी बळकटी निर्माण व्हायला हवी ती बळकटी निर्माण होऊ शकते। दुसरं जे काही आसन आहे त्याला अर्धशलभासन म्हणतात। अर्धशलभासन म्हणजे पोटावर झोपून, ज्याला विपरीत शयनस्थिती म्हणतात, पोटावर झोपून उजवा पाय हळूहळू वर उचलायचा आहे, गुडघ्यात न वाकवता तो हळूहळू खाली ठेवायचा आहे। हे अर्धशलभासन उजव्या पायाने झालं आणि त्यानंतर तो पाय खाली आल्यानंतर डावा पाय हळूहळू वर न्यायचा आहे, त्याला अर्धशलभासन डाव्या पायाने झालं। आणि दुसरा एक आसनाचा प्रकार आहे ज्याला पूर्ण शलभासन म्हणतात। याच स्थितीमध्ये म्हणजे विपरीत शयन स्थितीमध्ये पोटावर झोपून तुम्ही पाठीमागे दोघेही पाय गुडघ्यात न वाकवता एक 15-20 डिग्री अंशामध्ये किंवा 30 अंशामध्ये जर वर होल्ड करून ठेवले तर याचा सुद्धा तुम्हाला उपयोग पाठीच्या मणक्याला विरुद्ध दिशेने ताण देण्यासाठी उपयोग होतो आणि शियाटिक नर्व जी हर्ट झालेली असते तर शियाटिका बरं करायला मदत करू शकतो। आणि तिसरं आणि शेवटचं जे आसन आहे ज्याला धनुरासन म्हणतात, या धनुरासनामध्ये त्या धनुष्या बाणाप्रमाणे तुमच्या मणक्यांची विरुद्ध दिशा तयार होते आणि त्यामुळे शियाटिका नर्वला जो काही त्रास झालेला असतो तो रिलीज व्हायला त्याचा उपयोग होतो। आता ह्या जे काही आसनं मी तुम्हाला सांगितली आहेत याचा तुम्हाला प्रिव्हेंशन म्हणून सुद्धा उपयोग होऊ शकतो किंवा जर त्रास असेल तर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा तुम्ही ही आसनांचा उपयोग करून तुम्ही ह्या शियाटिका आजार बरा करू शकतात। आता राहिला प्रश्न, होमिओपॅथिक या आजाराला कायमस्वरूपी बरं करू शकतं का? तर याचं उत्तर नक्कीच मी हो म्हणेल, कारण होमिओपॅथिक औषधाने कुठलाही आजार हा मुळापासून कायमचा बरा केला जातो। तर प्रत्येक आजाराचं मूळ कारण हे शोधून त्यावर उपचार जर केले तर नक्कीच हा आजार आपल्याला कायमचा बरा करता येतो। तर शियाटिकाची ही जी काही प्रमुख कारणं आहेत, जर समजा मणक्यांचा संधिवात असेल तर ती त्या पद्धतीचे औषध देऊन तो संधिवात बरा करून आपल्याला शियाटिकाचा आजार बरा करता येतो, किंवा वयोवृद्धामुळे किंवा ऑस्टिओपोरोसिस ज्याला आपण मणक्यांची झीज झालेली असेल तर ती झीज भरून काढण्यासाठी सुद्धा आपल्याकडे औषधं आहेत, किंवा जर व्यायामाचा अभाव असेल आणि व्यायामाच्या अभावामुळे किंवा बैठी जीवनशैली ज्याला आपण ऑक्युपेशनल हजार्ड्स म्हणूया, बैठक जीवनशैलीमुळे सुद्धा तुम्हाला जर हा जो त्रास झाला असेल त्यासाठी आमच्याकडे काही वेगळी औषधं आहेत। तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून होमिओपॅथीमध्ये कॉन्स्टिट्युशनल औषध निवडून आजारानुसार, कारणानुसार, कॉन्स्टिट्युशननुसार वेगवेगळं औषधं निवडून ते औषध त्याला दिलं तर शियाटिका हा आजार आपल्याला मुळापासून कायमचा बरा करता येतो। यासाठी होमिओपॅथीमध्ये बरीच औषधे, ज्यामध्ये रस्टॉक्स आहे, कोलोसिंथ आहे, मॅकफॉस आहे आणि नॅफायलम आहे। सो अशी बरीच औषधं आहेत ज्याचा होमिओपॅथिक तज्ञांच्या सल्ल्याने, त्यांच्या कन्सल्टेशनने तुम्हाला ही औषधं घेऊन योग्य मात्रेत योग्य दिवस उपचार केले आणि ह्या काही आसनांचा उपयोग केला तर हा आजार आपल्याला नक्कीच मुळापासून कायमस्वरूपी बरा करता येतो। तर ही सगळी माहिती होती शियाटिका ह्या आजाराविषयी। धन्यवाद।